आज धुलीवंदन आणि आज धुलीवंदनचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे. धुलीवंदन म्हणजेच कलर, मस्ती आणि धमाल. आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आम्ही सगळे फ्रेंड्स, लहान मुले आणि फॅमिली मिळून होळी खेळणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सकाळपासूनच सगळ्यांचा उत्साह खूप हाय होता. सगळ्यांच्या हातात रंग आणि चेहऱ्यावर स्माईल. पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी एकमेकांना रंग लावले आणि होळीच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलं तर एवढे एक्साइटेड होते की त्यांनी सगळ्यांवर रंग उडवायला सुरुवात आणि त्या सगळ्या मस्तीमध्ये एक छोटंसं क्यूट बेबी पण आलं होतं. आम्ही सगळ्यांनी खूप हलक्या हाताने त्याला थोडेसे कलर लावले. बेबीचे रिॲक्शन खूप क्यूट होते. कधी हसत होतं तर कधी सरप्राईज रिॲक्शन देत होतं. रंग उडवत उडत आम्ही खूप मज्जा केली. सगळं वातावरण फुल कलरफुल झालं होतं. कोणी एकमेकांवर रंग टाकत होतं तर कोणी कॅमेरा समोर पोज देत होतं. त्यांनी इतकी मस्ती केली की आम्हालाच कळेना की होळी कोण खेळते, आम्ही की मुलं. मुलांची होळी तर एकदम फुल ऑन चालू होती. आम्ही थोडं खेळलो पण त्यांनीच सगळ्यांना रंगवून टाकलं. वंश आणि दिवांश तर खूप मस्ती करत होते. ह्या एक्साइटमेंटमध्ये त्यांनी आमच्या टेरेसची पूर्ण हालतच डेंजर केली होती. त्यांनी आमचा टेरेस पूर्ण रेड कलरच्या पाण्याने रंगीत करून टाकला होता. टेरेसची हालत बघून झाडूवाली काय ओरडणारे हे काय माहित नाही आता, पण मुलांनी खूपच जास्त एन्जॉय करून घेतली. थोड्या वेळाने आम्ही झोका पण खेळलो आणि खूप मज्जा केली. थोड्या वेळाने गाणी लावली आणि मग सुरू झाला फुल ऑन डान्स आणि छानसं हे बाहेरचं शूट पण करून घेतलं. आम्ही खूप डान्स केला, एन्जॉय केला, रील्स काढले. यात आम्हाला खूप मज्जा आली. सगळे फ्रेंड्स मिळून डान्स करत होते, रंग उडवत होते आणि वातावरण खूप मजेदार झालं होतं. छोट्या मुलांसाठी स्प्राईट, वडापाव याचीही अरेंजमेंट आम्ही केली होती आणि याच्यात मुलांना खूप मज्जा आली. कलर खेळण्यात तर एक वेगळीच मज्जा येते. हे हसरे चेहरे आणि हे कलरफुल चेहरे बघण्यात एक वेगळाच आनंद आहे. मी थोडं प्लॅनिंग करून पळत जाऊन माझ्या मैत्रिणीला कलर लावला. मग काय, तिनेही माझा बदला घेतला. अशा मस्तीने आमची होळी एकदम जोरात चालू होती आणि खूप आनंदही घेतला. माझ्या मैत्रिणी आणि मी प्रत्येक कार्यक्रमात एन्जॉय करून घेतो. माहीत नाही हे क्षण पुन्हा येतील की नाही. आम्ही खूप छान फोटोशूट आणि रील शूट पण करून घेतो. तुम्ही बघू शकतात आमची एन्जॉयमेंट कशी आहे. मस्ती करत करत आम्ही एक छोटासा केक पण कापला. सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन केलं आणि त्या मुमेंटला अजून मज्जा आली. लहान मुलांसोबत आम्ही पाण्याने होळी सुद्धा खेळली. ते रंग, पाणी आणि हसणं एकदम सुंदर क्षण होता. आम्ही सगळ्यांनी मिळून होळी खूप एन्जॉय केली आणि हा दिवस आम्हाला आयुष्यभर आठवण राहील. आम्ही रंग उडवल्यानंतर पाण्यात लोळलो. सगळ्यांनी एकमेकांवरती पाणी टाकत खूपच मज्जा मस्ती केली आणि खूप हसलोही. होळीला खास बनवलं ही आठवण आयुष्यभर आमच्या मनात राहील. माझ्या मैत्रिणीने अचानक माझ्या डोक्यावर पाणी ओतलं. त्याची मज्जा खूपच आली. इतके रंग लावल्यानंतर शेवटी पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आली. सगळे एकमेकांवर पाणी टाकत होते आणि अजूनच मजा येत होती. सगळ्यांचे चेहरे पूर्णपणे रंगाने भरलेले होते, पण आनंद मात्र डबल होता. आणि शेवटी मस्ती करत करत छान एन्जॉय करून घेतला. मी एक स्प्राईटची बॉटल डोक्यावर ठेवली आणि त्याच्यावर डान्स केला. सर्वांना खूप फनी वाटलं आणि खूप हसतही होते. माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर शेअर नक्की करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.